तर बीडच्या गेवराईमध्ये 2 गटात तुफान राडा झालेला आहे। पंडित विजयसिंह पंडित आणि पवार समर्थकांमध्ये दगडफेक झालेली आहे। बीडच्या गेवराईत मतदानाला गालबोट लागले। माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरापुढे बूथ होता आणि तिथेच हा राडा झालेला आहे। आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरापुढे हे समर्थक भिडले आहेत। बीडच्या गेवराई मतदानाला हे हिंसक वळण लागलेलं आहे। पवार आणि पंडित गटामध्ये जोरदार राडा झालाय। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। गाड्यांची तोडफोडही करण्यात आली। दगडफेक आणि लाठाकाठ्यांनी मारहाण करण्यात आली। बीडच्या गेवराईमध्ये मतदानाच्या वेळेस जे आहे ते 2 गट आमने सामने आले। माजी आमदार लक्ष्मण पवार आणि विद्यमान आमदार जे आहे ते विजयसिंह पंडित यांचे समर्थक जे आहेत एकमेकांना भिडलेले आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी दगडफेक झालेला एकंदरीत पाहू शकतोय। अशा पद्धतीने हे दगड जे आहे ते मारण्यात आले। एकंदरीत पाहायला गेलं तर हे संपूर्ण जे आहे काचा पडलेला आहे। हा संपूर्ण प्रकार जे आहे ते माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर झालेला आहे। त्या ठिकाणी मोठा फौज फाटा जे आहे ते पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हा संपूर्ण प्रकार जे आहे ते या ठिकाणी घडलेला आहे आणि याच्यानंतर पोलीस जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि राड्यानंतर हे संपूर्ण पोलीस जे आहे ते जमावाला पांगवण्याचं काम करताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकंदरीत पाहायला गेलं तर पोलिसांकडून अशा पद्धतीने कारवाई जी आहे ते करण्यात येते। एकंदरीत पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जमावाकडून पोलिसांना जे आहे ते पांगवण्यात येत आहे। बघू शकता कशा पद्धतीने राडा जे आहे या ठिकाणी होतोय आणि थेट जे दुकानात लोक बसले होते त्यांना देखील पोलीस पांगवताना पाहायला मिळतात। त्या ठिकाणी सगळे लोक जे आहेत बसले होते यांना पांगवण्याचं काम या ठिकाणी पोलीस करतात। एकंदरीत पाहायला गेलं तर त्या ठिकाणी संपूर्ण जमाव जे आहे ते पांगवण्याचं काम पोलीस करताना पाहायला मिळतं। त्या ठिकाणी टीव्हीसाठी योगेश काशीद, गेवराई, बीड।